भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा IT सेलचे संयोजक श्री नाथा वरोडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. संजय बांद्रे. गेल्या वर्षी आपल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सुद्धा नाथा वरोडेकर यांच्याकडून सहकार्य लाभले होते. मी आमच्या गावचे अध्यक्ष श्री रघुशेख चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण नाथा वरोडेकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. क्रीडा रसिकांमध्ये जर निलेश कडू आपण जर असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचे. निलेश कडू. सलाम. कर्दीच्या मागे जे पाठीराखे आहेत, म्हणजे पाठीराखे म्हणण्यापेक्षा आमचे क्रीडा रसिक आहेत, त्यांना कृपया एक नम्रतेची सूचना आहे. बांबूचा रेलिंग अतिशय कमकुवत झालेला आहे. आपण आपल्या जबाबदारीवर त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. श्री सुभाष बेनेरे आपण या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये आहात. आपल्यास विनंती की आपण व्यासपीठावर या. दोनच मिनिटं कृपया आपण व्यासपीठाला करू. त्याप्रमाणे श्री सुनील बांद्रे आपण जर या ठिकाणी असाल तर आपणास विनंती आहे की आपणही व्यासपीठावर या. सुनील बांद्रे आणि आमचे सुभाष बेनेरे दोघांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. अशोक पंचक्रोशीतील असणारे दोन्ही संघ मुरुड आणि कर्दे यांच्यामध्ये अंतिम लढत या ठिकाणी होते. योगेश क्रीडा रसिकांना जरा विनंती आहे, आपले जे मान्यवर आहेत त्यांना जरा येण्यासाठी वाट द्या. शिवाज बेनेरे आणि सुनील बांद्रे थोडीच जे खेळाडू जे प्रेक्षक आहेत आपण थोडस मैदानाच्या एका बाजूला झालं तर प्रवेशद्वाराच्या एका बाजूला झालं तर बरं होईल. धन्यवाद. शिवाय बेनेरे आपण कृपया व्यासपीठावर बसा. अंतिम सामना दोन्ही संघ समुद्र पट्ट्यातून कर्दे विरुद्ध मुरुड
शेजारी संघ 40वा अंतिम सामना दुर्गादेवी मुळे विरुद्ध श्रीराम करते श्रीराम करते चढकडून दुर्गादेवी मुळच्या बोनस मारण्याचा प्रयत्न मित्रांच्या खेचून केळजाळी चढ संपूर्ण मागे होतो त्याला पुढे जात होतो जर्सीवरून चढपट चढत होतो श्रीराम करतेच्या 7 खेळू शकतो श्रीराम करते 7 खेळू शकतो जातात निदान चढ मात्र चढण्याचा प्रयत्न खोलवर चढ संतांनी 7 खेळ चढून सलाम केले पडला 60 किलो वजनी चालू असलेली स्पर्धा 2-4 दिवसापूर्वीच ओमसाई वडान येथे 60 किलो वजनी स्पर्धा झाली. आता या ठिकाणी हसूद मध्ये 60 किलो वजनी स्पर्धा संपन्न होते आणि 60 किलो वजनी गटातील खेळाडूंना आणखीनही सुवर्ण संधी आहे. पुढे इथे या ठिकाणी सुद्धा 60 किलो वजनी गटाची स्पर्धा होणार आहे. तदनंतर महालक्ष्मी केळशी या महालक्ष्मी जालगाव या ठिकाणी वजनी गटाची स्पर्धा होणार आहे. वजनी गटातील जे खेळाडू आहेत त्यांना यापुढचे आगामी आकर्षण आहे ऍडव्होकेट महेंद्रजी गांधळे. नमस्कार सगळ्यांना आणि या ठिकाणी संघर्षामध्ये सुरू असलेला अंतिम असा अटीतटीचा सामना थोड्याचा कॉल होता आणि यशस्वी चालू संपूर्ण आपल्या क्रीडांगणामध्ये परततो. कर्बीचा खेळाडू कर्बी आणि मुरुड ही दोन्ही गावं पर्यटन गावं म्हणून ओळखले जातात आणि पर्यटनासोबतच क्रीडा क्षेत्रामध्ये अर्थात कबड्डी क्षेत्रामध्ये दोन्ही संघ आपापल्या गावाचं नाव मोठं करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. अनेक संघांवरती मात करून अंतिम फेरीमध्ये हे दोन्ही संघ दाखल झाले आणि अंतिम फेरीमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये जबरदस्त असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडूंचा भरणा असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सातत्यपूर्ण आणि लक्ष्यवेधी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आशोच्या नगरीमध्ये गेले 3 दिवस ही स्पर्धा सुरू आहे आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला दिसते. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी बांद्रे यांच्या मार्गदर्शनासह मेहनतीच्या जोरावरती त्याचबरोबर त्यांच्या अहोरात्र मेहनतीला फळ या ठिकाणी या स्पर्धेच्या यशस्वीच्या रूपात मिळत असतानाच त्यामध्ये सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे या आसूद गावातनं आसूद नगरीतनं सुद्धा हस्ते परहस्ते असंख्य फोटोचिंतक त्याचप्रमाणे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे आणि या ठिकाणी सांघिक पगडीचा नमुना आपला पाहायला मिळतो. कर्म संघाकडून दोन्ही संघ हे सुंदर खेळणारे संघ असल्यामुळे आपल्याला उत्कृष्ट लढत पाहायला मिळते आणि या ठिकाणी त्यांच्या स्पर्धेचा काय होता अर्थात 4 खेळणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी 2 पदकावर लागणार अन्यथा बाद होतो आणि महेश कदम आपण या ठिकाणी कुठे आपल्या आणि अशा रीतीने यशस्वी क्रीडांगणामध्ये कर्वे संघाचा खेळाडू परततोय. मैदानामध्ये ज्या खेळाडूचे हात होते एकमेकांना लावतील तुम्ही बाहेर फक्त लक्षात आणा. त्याचप्रमाणे या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रीडा रसिकांनी सुद्धा उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची रंगत वाढवली त्याबद्दल पुण्याचे एकदा सर्व कबड्डी रसिकांचं संघर्ष क्रीडा मंडळ असून यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो.
आसूत स्टॉक ही क्रीडा स्पर्धा, ही कबड्डी स्पर्धा दरवर्षी या मैदानावरती पार पडते. गेल्या वर्षीच संघर्ष क्रीडा मंडळ आसूत यांच्या वतीने आपण राज्यस्तरीय पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेचं एक दर्जेदार अशी कबड्डी स्पर्धा आपण आसूत धरण स्पर्धेत आयोजित केली होती. त्या स्पर्धेला संपूर्ण कोकण पट्ट्यातनं, या दापोली तालुक्यातनं, रत्नागिरी जिल्ह्यातनं असंख्य कबड्डी रसिक त्या ठिकाणी आले होते आणि अतिशय मानाची अशी एक आगळी कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडली. आणि दरवर्षीच प्रमाणे या आसूच्या मैदानावरती ही कबड्डी स्पर्धा पार पडताना दिसते. 60 किलो वजनी गटामध्ये ही कबड्डी स्पर्धा त्यांचा थर्डचा कॉल देतात. 2-1-2-2 अशी साखळी पाहायला मिळते आपल्या कर्वे संघाकडनं. चढाईसाठी गेल्या मुरुड संघाचा कबड्डीपटू, उंचापुराचा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न करतो, टिपण्याचा प्रयत्न करतो, मात्र यश मिळत नाही आणि उत्कृष्ट संगीत प्रकार पाहायला मिळतो कर्वे संघाकडनं. सामना अतिशय अतिपटीची लढत सुरू आहे आणि थर्डचा कॉल होतो. 2 खेळाडू बाकी आहेत. मुरुड संघाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षण आहे, चढाई करतोय, सांघिक अशी पकडण्याचा प्रयत्न होतो आणि फायनली जबरदस्त असं पकड पाहायला मिळते आणि सुपर टॅकल या ठिकाणी होतं. 2 गुणांची भर पडते ती मुरुड संघाच्या खात्यामध्ये. संघर्ष क्रीडा मंडळ आसूत सुरू असलेली 2026 कबड्डी स्पर्धा या मैदानावरती अंतिम अर्थात तिसरा दिवस, अंतिम फेरी, अंतिम सामना कोण होणार या अंतिम फेरीचा विजेता मुरुडगी करते. दोन्ही संघ टफाईट देणारे संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट आणि त्यांच्या बोलच्या या ठिकाणी कल घेतात. 2-1 क्षेत्ररक्षण मुरुड संघाचा चढाई करतोय. 12 नंबर जर्सी परिधान केलेला संघाचा आणि टक्कर होते. पुन्हा एकदा सुपर टॅकल, सतत 2 सुपर टॅकल, 2-2 गुणांची भर मुरुड संघाच्या खात्यामध्ये. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचतोय. कर्वे संघाकडे कल असलेला सामना किंवा कर्वे संघाकडे जाऊ पाहत असलेला सामना पुन्हा मुरुड संघाने आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न केला. 9 नंबर खेळाडूची मात्र आपल्याला या ठिकाणी सातत्यपूर्ण चढाई आणि यशस्वी चढाई पाहायला मिळते. संघाचा मला वाटतो आधार स्तंभ आहे. ज्या ज्या वेळेला संघाला गरज आहे त्या हा 9 नंबरचा खेळाडू जबरदस्त खेळ करताना तुला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी टाइम आउट घेतलेला आहे. 9 नंबर खेळाडूचं विशेष कौतुक याकरता या ठिकाणी कर्वे संघ जरी थोडासा पिछेडीवरती असला तरी निश्चितच हा संघ काही मागे थांबणार नाहीये, दर्जेदार खेळ करणार. कारण अनेक संघांवरती मात करून हा संघ या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितच काटकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळेल. संघर्ष क्रीडा मंडळ आसूत आयोजित 60 किलो वजनी गटातली ही तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अंतिम सामना या क्रीडांगणावरती सुरू आहे आणि या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही कष्टाने उभारलेली कबड्डी स्पर्धा आपल्याला पार पडताना दिसते. आसूत नगरीमध्ये आसूची आई झोलाई देवींच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस. काबडी टक्कर कर्वे विरुद्ध मुरुड आणि या ठिकाणी सांघिक पकड होते. मी म्हटलं होतं कर्वे संघामध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे थोडासा आघाडीवरती असणाऱ्या मुरुड संघाला ते नक्कीच टक्कर देणार. संघर्ष क्रीडा मंडळ आसूत आयोजित भव्य अशी 60 किलो वजनी गटातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नितीन बांद्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली कबड्डी स्पर्धा आणि या ठिकाणी संजय बांद्रे, अनंत बांद्रे, त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत घेताना आपल्याला दिसतात. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये कोणाचं नाव राहून गेलं असेल त्याचप्रमाणे सचिन बांद्रे, दत्तरामजी बांद्रे तसेच सर्व मंडळाचे कार्यकर्ते सुशील बांद्रे आपल्याला सुपर टॅकल होताना दिसतंय. सुपर टॅकलचा तिसरा
तिसरी पगार आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान अनिल वैभव शेवडे यांच्याकडनं प्रणय सावंत या खेळाडू 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा सामना संपल्यानंतर पारितोषिक स्वीकारायचं. अनिल वैभव शेवडे यांच्याकडनं प्रणय सावंत यास 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. संघर्ष क्रीडा मंडळासाठी प्रेरणादायी पुरस्कार म्हणून श्री कांसी गुरुजी श्री कांसीबाई यांनी आधी नितीन बांद्रे सरांना आणि मध्यंतरासाठी सामना थांबलेला आपण गुरु फलक पाहूया. मी पंचांना विनंती करतो की आपण गुरु फलक या ठिकाणी जाहीर करावं. कर्दे 7 मुरुड 16 मुरुड 16 कर्दे 7 मुरुड 16 कर्दे 7. तुम्ही खाणार धन्यवाद. धन्यवाद एवढं सर. चालू सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध श्रीराम कर्दे. बरोबर सन्मान होणं गरजेचं आहे. या रोखण्यानुसार स्पर्धा घडत असताना आम्ही 3 महिने सतत फिरत होतो. संध्याकाळी 6 वाजता जायचो, रात्री 12 वाजेपर्यंत घरी यायचो. सर्वांचा सर्व देणगीदार आणि हितचिंतकांचा धन्यवाद. नाथा वरवडेकर साहेब मोरोड यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मंडळासाठी आलेलं आहे. नाथाजी वरवडेकर साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं देणगी या मंडळासाठी आले. सॉरी पारितोषिक म्हणजे चालासा सामना चालासा सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध श्रीराम कर्दे. सन्मान होणं गरजेचं आहे. रोखण्याची स्पर्धा भरत असताना त्यांची मेहनत त्या ठिकाणी जाणून आली. मी त्यांच्याकडे सतत 3 महिने पुढे होतो. संध्याकाळी 6 वाजता यायचो, रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही घरी यायचो. सतत फिरत असताना हितचिंतन गाणं गाठत असताना सर्वांची लागलेली साथ या सर्वांच्या सहकार्यावरती रौप्य स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धा भरत असताना त्यांची असलेली जिद्द आणि चिकाटी मला ते सतत सांगायचे, स्पर्धा आपली यशस्वी होईल ना. मी सरांना सांगितलंय स्पर्धा यशस्वी करून दाखवायची, यासाठी आपण प्रयत्न करायचा. कर्दे 9-18 9-18 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा यशस्वी झाली. त्यानंतरची पहिली स्पर्धा 60 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा संघर्ष क्रीडामंडळ असोच आयोजित वजनी गटातील कबड्डी स्पर्धा 60 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा चालू असलेला सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध श्रीराम कर्दे. दोन्ही संघ खाडी पट्ट्यातील समुद्र पट्ट्यातील. चालू असलेला सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध श्रीराम कर्दे. अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघादरम्यान. गुड डायरेक्ट घेऊन आला तो श्रीराम कर्दे चालपटू. दुर्गादेवी मुरुड 4-3 खेळाडूंच्या दुर्गादेवी मुरुड हा संघ सुपर टॅकल करण्यात यशस्वी आहे. 2दा त्यांनी सुपर टॅकल केले. चढाई करतो श्रीराम कर्दे चालपटू. दुर्गादेवी मुरुडच्या 3 खेळाडूंच्या एक खेळ बाकी मागे होतो. प्रचंड दाखल येतो तो जर्सी नंबर 9 चढपटू प्रणय सावंत चालण्यासाठी श्रीराम कर्देच्या क्षेत्ररक्षणात संत आणि सावध केली चढाई. निधान रेषेला खेचून केली चढाई.
आपल्या संघाची बाजू लक्षात घेऊन तो चढाई करतोय. मागणी बनण्याच्या विचारात मागवतो त्याला प्रतिहक्क जातो तो. श्रीराम करतो चढाईपटू. टी शर्ट ओढला आहे. डायरेक्ट घेऊन आला तो प्रणय सावंत. श्रीराम गर्देच्या 7 पॉईंट शतक. श्रीराम गर्दे 7 पॉईंट शतक करतात. चांगले प्रयत्न निधान विषय खेचून केली चढाई. संत आणि सावध केली चढाई. खोल उड केली चढाई. हात मारा नाही. कसं काय पंचांचा निर्णय अंतिम आहे. लक्षात नोंद घ्या. पंचांचा निर्णय अंतिम आहे. मागू राकुमार चल. राकुमार टाइम संपतोय. चढापटी दो श्रीराम करते चढापटू. दुर्गादेवी मुरुडच्या क्षेत्रच्या लोट पडतो तो दुर्गादेवी मुरुडच्या संघावरती. पुन्हा एकदा नव्या उमेदीने चढाई करतो तो. 20 कर्दे 15. 20-15 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. चढाई करतो तो दुर्गादेवी मुरुडचा चढापटू प्रणय सावंत. श्रीराम करते क्षेत्रच्या सावंत चढासोबत मागणी होते त्याला प्रतिहक्क देतो. श्रीराम करते चढापटू. एक खेळाडू बाद करून मागे होतोय. चढाई करतो तो प्रणय सावंत. श्रीराम करतेच्या क्षेत्ररक्षण. संत आणि सावध गेली चढाई. निधान दिशा खेचून गेली चढाई. खोल उडली चढाई. दोन्ही कोपराच्या हाताने होत चढाई होतोय. मागणे होते त्याला प्रतिहक्क जातो तो. श्रीराम करते चढाई. बोनस मागण्याचा केला प्रयत्न. बोनस पॉईंट मारतो मागे होतोय. डायरेक्ट घेऊन आला तो दुर्गादेवी मुरुडचा चढापटू. श्रीराम करतेच्या कोपराच्या हाताने टिपण्याचा केला प्रयत्न. निधान खेचून केली चढाई. श्रीराम करते चढाई करतो. श्रीराम करते चढापटू दुर्गादेवी मुरुडच्या क्षेत्ररक्षणा. त्याला बाहेर होतो. दोनशे 3 रुपये मारा नंतर ना. मान्य श्री स्पर्धे दरम्यान मान्य श्री सुभाषजी गोळे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. बरोबर आहे. मुरुड विरुद्ध कर्वे अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान माझे मित्र बटावे साहेब, ॲडव्होकेट बटावे साहेब, आपण या ठिकाणी यायचे व्यासपीठावरती यायचे. कर्दे 18 पॉईंट मुरुड 20. 18-20 कर्वे 18 मुरुड 18-20 जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. बटावे साहेब आपलं शुभ आगमन झालेलं मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं.
आणि अतिशय दर्जेदार असं खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला सुरू असलेला सामना अंतिम सामना कर्जत विरुद्ध मुरुड. पर्यटन गावामधली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंचा बल्ला दत्तरामजी बांद्रे मला दिसत नाही. दत्तरामजी बांद्रे आणि या ठिकाणी जबरदस्त अशी पकड पाहायला मिळते. सांघिक खेळ कसा असावा याचा उत्कृष्ट उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मुरुड संघाकडून. एक विनंती अशी आहे की या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आम्हाला अनेक देणगीदारांनी या ठिकाणी मदत केलेली आहे, मदतीचा हात दिलेला आहे. अंतिम सामना ज्यावेळेला संपेल आणि पारितोषिक वितरण असेल त्यावेळेला माझी विनंती अशी असणार आहे की आपण देणगीदारांनी या ठिकाणी थांबलो. जसं सहकार्य आम्हाला ही संपूर्ण स्पर्धा होण्याकरता केलेली आहे तसं सहकार्य अंतिम सामना संपल्यानंतर सुद्धा करायचं आहे. एक प्रेमाची आणि नम्र अशी विनंती. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक आपण ऐकूया. मुरुड 22 कर्जे 18. 18-22. दरम्यान या स्पर्धेदरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेले गत वर्षीच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ज्यांनी भरीव असे आर्थिक सहकार्य केले होते, यावर्षी सुद्धा त्यांची मदत आम्हाला मिळालेली आहे. ते सन्माननीय सुभाष गोळे साहेब हरणाई यांचा या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान होईल. गावचे अध्यक्ष रघुशेठ चव्हाण यांचे हस्ते या ठिकाणी सन्मान होईल. गोळे साहेब आपल्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी असल्याच्या कारणानेच आपण या स्पर्धा यशस्वी आम्ही करतोय. यापुढे कर्जे 20 मुरुड 22. किती मिनिटं राहिले? 3 मिनिटं 4 मिनिटं. धन्यवाद गोळे साहेब. त्यांच्या समोर आलेले आमचे ऍडव्होकेट प्रणय बटावळे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होईल अध्यक्षांच्या हस्ते. शुभम बटावळे साहेब. सामना संपला शेवटचे 3 मिनिटं. या ठिकाणी आपण येतो सत्कार सन्मान करतोय. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपल्याला कर्ज संघाकडनं उत्कृष्ट अशी पकड पाहायला मिळते. जबरदस्त खेळ दोन्ही संघांकडनं काही काळाकरता येणार आहे. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी गेले कर्मी संघाचा खेळाडू दोन्ही दोनचं क्षेत्ररक्षण उजव्या कोपऱ्यामध्ये गडी लपण्याचा प्रयत्न. आपल्याला कर्जे संघाचा खेळाडू मगापासून माझं लक्ष आहे 12 नंबरचा खेळाडू थोडासा लकी ठरतो या संघासाठी, कारण ज्या वेळेला हा खेळाडू या संघामध्ये आला यांचे मुरुड 22 23-22. 23 कर्जे 22 मुरुड. 12 नंबर जर्सी परिधान खेळाडू जेव्हा या कर्जे संघात दाखल झाला स्टार थोडीशी बदललेला पाहायला मिळते आपल्याला. सामना जबरदस्त. सामना संपला शेवटची 2 मिनिटं. दरम्यान या ठिकाणी तंटामुक्त समिती आसूचे अध्यक्ष विलासजी बांद्रे यांचे सुपुत्र सन्माननीय शैलेश बांद्रे आपल्याला या स्पर्धेसाठी आलेले दिसतात. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या या ठिकाणी विलासजी बांद्रे यांचे प्रतिनिधी म्हणून आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा. सामना संपला शेवटचा काही क्षण आणि तुझी बांद्रे मंडळाचे आमचे आधारस्तंभ आनंदजी बांद्रे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शैलेश बांद्रे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. असे तंटामुक्तीचे अध्यक्ष विलासजी बांद्रे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा योग्य सत्कार सन्मान करतो. चला दरम्यानच्या काळामध्ये मुरुड संघाचा आधारस्तंभ सावध संघाचा एक जबरदस्त खेळ करणारा खेळाडू की ज्याच्या एकट्याच्या जोरावर बळावर
या संघाने जबरदस्त अशी मजल मारली होते की टक्कर झालेली आहे आणि एका गुणाची भर सामना संपला शेवटचा 1 मिनिट सामना संपला शेवटचा 1 मिनिट एका गुणाची भर करते संघाकडे 12 नंबरचा खेळाडू कर्वे संघाचा जेव्हा या मैदानामध्ये या संघासाठी खेळायला उतरला या संघाचे कर्वे संघाचे स्टार थोडेसे बदललेले आपल्याला दिसतात 12 नंबरचा खेळाडू माने निर्भय माने या खेळाडूंना 22-24 मुरुड 22-24 करते 2 गुणांची आघाडी शेवटचं मिनिट चालू करतोय या ठिकाणी सुपर टॅकल होणार का 23 कर्वे संघाचा 12 नंबरचा खेळाडू खेळणार का अतिशय सावध या ठिकाणी पवित्रा त्याला खात्री आहे विजयाची दार त्याच्यासाठी ठोठावत आहे संघासाठी ट्रॉफीचा मानकरी होण्याची सुवर्ण संधी आहे संघाची बाजू लक्षात घेऊन प्रयत्न करतोय 12 नंबरचा खेळाडू संघातील झाल्यानंतर संघाचे स्टार बदलले 4 सेकंद 3 सेकंद 2 सेकंद आणि परत आणि या ठिकाणी संघाच्या समतोल संघाचा तोल लक्षात घेऊन दोनची लीडर सुपर टॅकल होणार का सुपर टॅकल विशेष कौतुक संघाच्या बाजूने जिंकतो आणि या ठिकाणी विजेता सुद्धा कर्वे संघ येताना दिसतोय पण लगेच काही क्षणांनी आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहोत.